ते सोडा, हे बघा, म्हणजे अजून ह्याचं पॅकिंग पण ओपन केलेलं नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी हिरम आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे हिरम बशीर गावकर. आणि आजची क्वालिटी थोडी वेगळी वगैरे वाटत असेल तुम्हाला, कारण मी असं फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो आहे आणि थोडं म्हणजे टेस्टिंगसाठी क्वालिटी कशी आहे, काय कसं आहे वगैरे त्याच्यासाठी. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला काही आवाज वगैरे येत असेल तर सॉरी, कारण ते सगळे चालू. आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. तर हे बघा, हां, हे आमच्या कॉलेजचा शर्ट जो तुम्ही मागं आमच्या प्रॅक्टिकल एक्झामच्या काय बोलतात त्याला व्हिडिओमध्ये पाहिला होता. आणि आणि हे बघा, ते सोडा, हे बघा, म्हणजे अजून ह्याचं पॅकिंग पण ओपन केलेलं नाही आहे. कारण गोष्ट अशी झाली होती की जेव्हा आमचं सेकंड इयर झालं, त्याच्या सेकंड इयरच्या नंतर कोरोना वगैरे आला, त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं. म्हणून तो जो पहिला जो शर्ट आहे हा सेकंड इयरला वापरला आम्ही. पण हा जो शर्ट आहे हा असं ठरवलं होतं की थर्ड इयरला वापरू म्हणून, पण थर्ड इयरला काय वापरायचा चान्स आलाच नाही. आणि आता सोमवारी म्हणजे इथं म्हणजे 21 तारखेला, आज 19 बाय द वे, आणि 21 तारखेला आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन आहे आमच्या प्रोजेक्टसाठी. ते आजच्या याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दिसेल की काय डेमॉन्स्ट्रेशन आहे, काय कसं आहे वगैरे, ते सगळं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कळेल. म्हणून तुम्हाला ते दुसऱ्या व्हिडिओची वाट वगैरे बघायची काहीच गरज नाही अजिबात. तर बघू एकदा हा ट्राय करून की हा कसा वाटतो आणि तो कसा वाटतो ते. आणि हे दोन पॅन्ट्स आहेत. आता ह्याच्यातनं नवीन कोणती आहे, ह्याच्यातनं ही पॅन्ट नवीन आहे आणि ही पॅन्ट जुनी आहे. तर बघू ही आणि ती घालून आधी कसं फिट होतो, मग हे आणि तो शर्ट घालून बघू कसं फिट होतो. तुम्हाला भेटतो एका सेकंदात. तर काही असं दिसतं आहे हा युनिफॉर्म, फक्त बेल्ट मिसिंग आहे. बेल्ट मुद्दामून नाही घातला, कारण आता हा चेक करायचा आहे त्याच्यामुळं, म्हणून बेल्ट आत्ता नाही घातला. बेल्ट घालून नंतर असं काही दिसणार आहे. फक्त इथं गळ्याला थोडा टाईट होतो आहे, कारण 2 वर्ष झाली, ऑलमोस्ट 1 ते 2 वर्ष झाली हा शर्ट घेऊन. आणि आता बॉडी वगैरे पण थोडी वाढली. आधी कसं एकदम लुकडं होतो, जेव्हा शर्टाची हे दिली तेव्हा, साईज वगैरे दिली तेव्हा जिमला वगैरे काही नव्हतं जात मी. आता चांगलं जिम वगैरे त्यावेळी मध्ये थोडे 1-2 महिने ब्रेक झाला होता. आणि काही कारणास्तव वजन पण खूप पुट डाऊन झालं, म्हणजे कमी झालं माझं. तर ते सांगेल नंतर कधीतरी. तर बस असं आहे काही. तर आपण हा घालून बघू. तर असं काहीतरी हे दिसतंय, असं काही दिसतंय. हा तो जो शर्ट होता तो जुना, तो मी फिटिंग वगैरे करून घेतला होता चांगला. ह्याला काही अजून ओपन पण केलं नाही, त्याच्यामुळे ह्याची फिटिंगचा काही प्रश्न येतच नाही. म्हणून आता ह्याची फिटिंग वगैरे बघावी लागेल कशी काय ते. बघू हा घालायचा का तो घालायचा, तो विचार करतो. एक काम करतो, आत्ता सगळं आवडतो आणि मी तुम्हाला आज संध्याकाळच्या म्हणजे आज रात्रीच्या सेशनला भेटतो, जे आमचं प्रॅक्टिस सेशन असणार आहे आमच्या सगळ्या ग्रुप मेंबरचं. कारण आता हे फायनल इयरचं डेमॉन्स्ट्रेशन आहे. मी फायनल इयरला आहे ना ह्याच्या डिप्लोमाच्या. तर त्याचं हे डेमॉन्स्ट्रेशन आहे आणि म्हणून त्या डेमॉन्स्ट्रेशनसाठी मग आम्हाला प्रॅक्टिस वगैरे करावी लागेल. ते एक्सटर्नल वगैरे येतात, ते सगळी झंझट असते ना, त्याच्यामुळं मग बघू. तर मी तुम्हाला बोललो होतो की आपण सेमिनारच्या प्रॅक्टिसच्या वेळी भेटू, पण मध्ये एक प्रोजेक्टचं काम आलं आणि त्या कामासाठी मला बाहेर जावं लागलं सायकलवर. तर तेच आता ते काम झालेलं आहे आणि मास्का निघालं ते, कारण सायकलवर आहे, टायगरवर आहे आणि दम लागतो खूप, डिस्टन्स पण लांब आहे. त्याच्यामुळं
जर तुम्हाला विंड ब्लास्टचा आवाज येत असेल किंवा हवेचा वगैरे आवाज येत असेल बॅकग्राऊंडला तर आय एम सॉरी, कारण विंड ब्लास्ट खूप आहे, समोरून असं विंड ब्लास्ट येतो आहे, त्याच्यामुळे माझी सायकलची स्पीड पण स्लो आहे. आणि मी ऑलमोस्ट 6 महिने का ऑगस्ट, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर 4 जवळजवळ 7 ते 8 महिन्यांनी मी एवढ्या लांब सायकलवर आलो. नाहीतर मी जास्त येत नाही. मध्ये आलो होतो 1-2दा पिंपळवाडीला. तर आपण जे पुणतांब्याला गेलो होतो नाही का, शिर्डी पुणतांबा शिर्डी आपला व्हिडिओ आहे. तर हा त्याच रूट आहे. इथून मी पिंपळवाडीला गेलो होतो मित्राकडं प्रोजेक्टच्या कामासाठी. तर आता झालेलं आहे ते, आणि प्रोजेक्ट आपलं सक्सेसफुली रन होतं आहे. तर चला संध्याकाळी किंवा रात्री भेटू. आता संध्याकाळ झालेलीच आहे. आता किती वाजले, जवळजवळ 5 वाजलेले आता, संध्याकाळ झाली. आपण रात्री भेटू सेमिनारच्या प्रॅक्टिसला, डेमॉन्स्ट्रेशनच्या प्रॅक्टिसला, रात्री किंवा उद्या. खरं बघायला गेलं ना तर मी हा पार्ट शूट केलेला आहे ऑलरेडी. आणि जर हे बघ, हां असं काही हा पार्ट दिसतोय, पण त्याची क्वालिटी जरा चांगली नव्हती. म्हणजे मी आधी अल्ट्रा HD मध्ये शूट केलं होतं, आणि हा मी बहुतेक HD किंवा फुल HD मध्ये मी बहुतेक हा व्हिडिओ शूट केला, हा वाला जो आहे. तर त्याच्यामुळं थोडं क्वालिटीमध्ये सॅक्रिफाईस करावं लागत होतं, आणि लाईटिंग वगैरे पण म्हणजे असं थोडं डल होतं. म्हणून मी परत एकदा हा पार्ट शूट करतो आहे. तर मला खरं तर असं सांगायचं होतं की मागचा जो तुम्ही शॉट पाहिला की मी व्हिडिओ एडिट करतो आहे कॉलेजच्या लॅबमध्ये वगैरे बसून, तर त्या शॉटपासून आत्ताच्या शॉटपर्यंत जवळजवळ मोर दॅन 48 आवर्स झाले असतील. पण जर आपण तसं बघायला गेलो तर आत्तापर्यंत 72 आवर्समध्ये खूप काही झालं. आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं की मी आधी पिंपळवाडीला गेलो, पिंपळवाडीवरून थोडं काहीतरी प्रोजेक्टचं काम होतं ते करत राहिलं, मग ते केलं. मग ट्रान्सपोर्ट करताना थोडं सर्किट जे होतं हे इथं माझ्याकडे आता पडलेलं आहे ते सर्किट, तर ते जे सर्किट आहे त्याच्यामुळे थोडं फॉल्ट निघाला. मग तो फिक्स करण्यामध्ये अर्धा दिवस गेला. मग जो उरलेला दिवस होता ते सगळं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे करण्यात, मग एक व्हिडिओ बनवावी लागली आम्हाला की असं म्हणजे समजा डेमॉन्स्ट्रेशन करताना आता जसं आम्ही ट्रान्सपोर्ट करताना फॉल्ट झाला, तसंही मला जे फायनल एक्सटर्नलला डेमॉन्स्ट्रेशन करायचे ते याच ठिकाणी बसून करायचे. म्हणून मला त्याचं काही टेन्शन नाही. ते नुसतं इकडं जी काठी आहे, ही जी काठी आहे या काठीला नुसतं ते मशीनला जोडायचं. इकडं बघील आता कसं जोडता येईल काय येईल ते, ह्याला फक्त ते मशीन जोडायचं आणि मग रेडी टू डिस्प्ले. फक्त त्याच्यामुळे थोडं कोडिंगचे वगैरे चेंजेस करायचे आहेत, ते करून घेईल मी आज उद्या. आणि हा जे फायनल डेमॉन्स्ट्रेशन आहे ह्याचे 2 ब्लॉग्स येतील. मी खरं तर 2 पार्ट्स येतील. मी खरं तर एका पार्टमध्येही अपलोड करू शकतो, पण एक जो आज खरं तर बुधवार आहे, मला काल एक व्हिडिओ अपलोड करायचा होता, पण मी परवा इतकं थकलो होतो की माझ्यात अजिबात काय म्हणतात ते एनर्जी नव्हती अजिबात की मी ब्लॉग शूट करावं. मी शूट केला होता ब्लॉग, पण जर तुम्ही नीट बघाल तर माझ्या चेहऱ्यावर अजिबात म्हणजे एकदम असं थकलेलं वगैरे असं सगळं होतं. म्हणून मला अजिबात नव्हतं
मला अजिबात अशी व्हिडिओ नव्हते टाकायचे की एकदम असे थकलेले आणि असे होईल म्हणून मी एक दिवस ब्रेक घेतला. काल पण एडिट करून अपलोड करायचे होतं, पण काल पण मी नुसतं रेस्ट घेतला आणि जे थोडंफार कम्प्लिशन होतं ते करत बसलो. आज मग आमची प्रॅक्टिकल वगैरे झाली, एक ओरल झाली मॅडची, जी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल, ही गॅरंटेड फॉर शुअर येईल. तर ते आमचं झालं. बस आत्तापुरतं एवढंच होतं. मी खरं तर आमचं डेमॉन्स्ट्रेशन कसं होतं, आम्ही आमच्या ते इंटरनल सरांना कसं डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दाखवलं, काय होतं ते सगळं मी तुम्हाला दाखवणार होतो. पण ते राग आणि ते जे टेन्शन होतं ना की होईल का नाही, रन होईल का, सगळं नीट होईल का वगैरे, त्याचं जे टेन्शन होतं ना, त्या टेन्शनच्या नादामध्ये मी खरं तर ब्लॉग करायचंच विसरलो. आणि मग काय पूर्ण दिवसच निघून गेलं त्याच्यामध्ये. आता व्हिडिओ शूट करतोय तर होऊन जाईल. हा व्हिडिओ आता मी बुधवारी शूट करतोय. आता तुम्हाला वाऱ्याचा वगैरे थोडा आवाज येत असेल, कारण इथं थोडं नाही खूपच पावसाळी वातावरण झालेलं आहे आणि मस्त गार वारा चालू आहे. तर आज आहे फोकस, आज आहे 23, शिवराज्याभिषेक दिन आहे आज. तिथीप्रमाणे शिवशक 348 प्रारंभ होतोय आजपासून. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना शिवराज्याभिषेक तिथीप्रमाणे याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आतापुरतं बस आपण इथंच थांबू. आपण बघू पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करता येतं. तसंही मी आज एक व्हिडिओ शूट केलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तो 1 किंवा 2 आठवड्यात येऊन जाईल. मंगळवारी आणण्याचा मी 100% प्रयत्न करीन. तसंही मला पुढच्या मंगळवारी काही काम नाही आहे असं वाटतं. पुढच्या मंगळवारी काही काम नाही आहे, म्हणजे तेव्हा बहुतेक व्हिडिओ येऊ शकतो. जर तेव्हा काही आलं तर मग मी प्रयत्न करेन की व्हिडिओ आणण्याचा. आणि बस आता पुढचं एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ एकतर फायनल प्रोजेक्ट डेमॉन्स्ट्रेशन पार्ट 2 असू शकतो, किंवा आमचं फायनल सेमचं ओरलवर असू शकतो. तर आता पुरतं एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम आणि जय महाराष्ट्र.